लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गजू घोडके यांना लाकडी दांडक्याने मारहाण प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गजू घोडके यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर मारहाणीचे खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी तसेच राजकीय सुडापोटी सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे। गजू घोडके यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या 7 जणांवर भद्रकाली पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्यावर जमावाने मारहाण, दरोडा, दंगा करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली आहे। पाहूयात। काहीतरी खाली पोरांच्या आणि त्या घोडके म्हणून यांचे वाद झाले आणि घोडकेचं प्रकरण जर बघितलं, या शहरातील प्रतिष्ठित लोक असतील, व्यावसायिक असतील, राजकीय क्षेत्रातील लोकांना तो फेसबुकला करून ब्लॅकमेल करणं, पैसे मागणं आणि मग त्यांचे मारामारी झाली असेल। परंतु काल म्हणजे परवा मारामारी झाली आणि काल 3 नंतर असं काय झालं की त्याने आदरणीय आमचे उपनेते सुनील बागुल यांच्यावरती गुन्हा, आमचे महानगर प्रमुख त्यांच्यावरती गुन्हा आणि अन्य लोक, आणि म्हणून हे कुठेतरी ज्या पद्धतीने मराठी माणूस मागे आता एकवटला आणि हिंदी सक्तीचा विषय असेल, हे सर्व बघून विरोधकांनी हे षडयंत्र रचून मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा, किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं म्हणून गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यासाठी आदरणीय आमचे वसंतभाऊ गीतेजी, दत्ताजी नाना, शंभू बागुल आणि सर्वच पदाधिकारी आम्ही आलेलो आहोत आणि साहेबांना फॅक्ट सांगितले की तुम्ही क्रॉस चौकशी करा। त्याच्या 2 दिवस आधी बाळासाहेब पाठक आणि सुनीलभाऊंनी अर्ज दिला आहे पोलीस कमिशनर की हा खंडणी मागतोय, तर पोलिसांनी तेव्हाच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे होता आणि मग त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे असं सविस्तर आदरणीय वसंतभाऊ आणि नानांनी सांगितले। आम्ही सगळे शिष्टमंडळाचं नेमकं काय म्हणणं झालं, हे तुम्ही जे सांगितल्यानंतर त्यांनी काय रिस्पॉन्स दिला? नाही, गुन्हा तर दाखल झाला आहे आणि त्यांना सांगितलं की 100% याची शहानिशा होईल आणि जे काही आहे सत्य ते पुढे येईल आणि मदत करतील ते, कारण सुनील भाऊ मारायला जाणार आहे, काय रॉबरी करायला पटेल तरी का? गंभीर गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले? पोलिसांचा दबाव आहे सरकारचा, सर्वीकडेच आहे, अनेक वर्षापासून बघताय चुकीच्या मार्गाने सगळं सुरू आहे। तुम्हाला काय म्हणायचं, राजकीय हेतू नाही? 100% राजकीय। मग परवाच रात्री त्याने पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं, पोलिसांनी त्याच्याकडे समजा 17-18 तास उलटून जातात, 12-15 तास काळबेर आहे याच्यात। जर समजा यात व्यवस्थित चौकशी केल्यानंतर आपण काय आंदोलन किंवा नाही बघू ना, आता पोलीस आम्हाला सहकार्य करतील, आता बोलणं उचित आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.